रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमची खूप खूप स्वागत। मार्गशीर्ष महिन्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार। महालक्ष्मीच्या निवेदनानिमित्त आज आपण एक गोडाचा पदार्थ करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात रेसिपीला। सगळ्यात आधी आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, इलायची पूड अर्धा चमचा, जायफळ अर्धा चमचा आणि बेसन पीठ 2 चमचा। आता आपण सर्वप्रथम गव्हाचे पीठ घेऊयात। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात, 2 चमचा बेसन पीठ आणि 1-2 चमचा आपण मोहन टाकूयात, म्हणजे तेल टाकूयात गरम। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। हे सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊयात। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत। आता आपण हे 10 मिनिटं ठेवून देऊयात आणि हे झाकून ठेवून देऊया। आता आपण एका पॅन मध्ये तीळ टाकलेले आहेत। तीळ आपण मीडियम फ्लेम वरती चांगले भाजून घेणार आहोत। तीळ सतत हलवत राहायचे। ते लगेच करपतात, त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं। अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत तीळ चांगले आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपण ते थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। मी थोडेसे भाजलेले होते, तेच घेतलेले आहेत। आणखीन परत थोडंसं आपण भाजून घेऊयात। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार। मी थोडेसे कमीच घेतलेले आहेत। आता आपण हे तीळ मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। थंड झालेले आहेत, चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत आपण मिक्सरला। याच प्रकारे आपण आता शेंगदाणे पण वाटून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आता आपण गूळ मिक्स करून घेऊयात। तुम्ही ते गुळाचं प्रमाण पण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण जायफळ पावडर टाकून घेऊयात आणि इलायची पावडर अर्धा चमचा आपण टाकून घेतलेली आहे। आता आपण हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण ते एकदा मिक्सरला वाटून घेऊयात 1-2 सेकंदासाठी। हे बघा, अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स होईल। आता आपण गव्हाचं पीठ घेऊन पुरणाच्या पोळीला आपण कसं सारण भरतो त्याचप्रमाणे सेम गोल बनवायचा हाताने अशा प्रकारे, आणि त्यामध्ये हे सारण टाकून घ्यायचं।
अशा प्रकारे आणि वरती बोटाने असं प्रेस करत करत ते जॉईंट करून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेले पीठ काढून टाकायचं आणि हाताने असं पहिलं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे तुमची तिळाची पोळी अशी फाटणार नाही आणि ती हलक्याशा हाताने अशी लाटून घ्यायची. जास्त प्रेस करायचं नाही. सेम आपण पुरणाची पोळी लाटतो त्याप्रमाणे ती लाटून घ्यायची पातळ अशी. तवा चांगला गरम झालेला आहे. पोळी तव्यावरती आपण टाकून घेऊया आणि 4-5 सेकंदाने लगेच आपण पलटी करून तूप किंवा तेल लावून घेऊयात आपापल्या आवडीप्रमाणे आणि परत पोळी आपण पलटून घेणार आहोत. सतत 2-3 सेकंदाने पलटत राहायची आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. एक मी तुम्हाला अशी मोडून दाखवते. खूप अशी क्रिस्पी आणि एकदम अशी खायला पण चविष्ट अशी तिळाची पोळी लागते. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पोळी आपण तुपासोबत किंवा दुधासोबत पण खाऊ शकतो. चला तर मग भेटूयात अशा एका पुढच्या रेसिपीसोबत. नक्की करून बघा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.